नाव एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन 4 कंटिन्यू केला इथे. याच्यामधले 2 क्वेश्चन्स राहिले होते, मोठे क्वेश्चन्स आहेत. तर एक्स रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स. फंक्शन रेस टू फंक्शन, इथे पण फंक्शन रेस टू फंक्शन आहे. आयडेंटिटी फंक्शन रेस टू पॉवर आयडेंटिटी फंक्शन अँड हिअर आयडेंटिटी फंक्शन रेस टू पॉवर साइन फंक्शन आहे. मग काय करायचं, लेट u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स ॲज युजल अँड v इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर साइन एक्स घ्यायचा. मग डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे ते टू फाइंड du बाय dv. बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस विथ रिस्पेक्ट टू धिस मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. चला यूचा घेऊया. u इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एक्स. आता फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन असेल तर आपल्याला ऑफकोर्स लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन घ्यावं लागतं. म्हणजेच काय, दोन्हीकडे लॉग घ्यायचा आणि लॉगचे रूल यूज करून सिम्प्लिफाय करायचं. लॉग ऑफ एक्स रेस टू पॉवर एक्स. सो लॉग ऑफ यू इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. एक्स पॉवर इकडे आलाय लॉगचा रूल यूज करून. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि तुम्हाला एक्स रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लर्न पण करायला सांगितला होता. काय असतो तो, एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स हा डेरिव्हेटिव्ह येईल त्याचा. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ यू with respect to x is equal to derivative of x log of x. So 1 by u du by dx is equal to first function derivative of second function plus second function derivative of first function is 1. So du by dx is equal to हा u इकडे ट्रान्सपोज केला, x x कॅन्सल आउट, इथे 1 राहिलं, log of x that is x u ची व्हॅल्यू काय आहे, x raised to x 1 plus log x. Number 1, this is derivative of x raised to x with respect to x. Now v is equal to काय आहे फंक्शन, x raised to power sin x. Taking logarithm on both side, log of x raised to power sin x. Therefore log of v is equal to हा sin x इकडे येईल, sin x into log of x. बरोबर. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of log of v with respect to x, derivative of sin x log x with respect to x, 1 by v dv by dx. हे काय होईल, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन इज x. लक्षात ठेवा हा x x कधी कॅन्सल होत नाही. इथे हे वेगळं फंक्शन आहे, हे वेगळं फंक्शन आहे. लॉग एक्स सेकंड फंक्शन आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, कॉस एक्स. नाव डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग एक्स. देअरफॉर डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू पुट करायची. काय आहे व्हीची व्हॅल्यू, x raised to power sin x in bracket sin x upon x plus cos x into log of x. नंबर 2. आता 1 आणि 2 वरून काय घ्यायचं आहे, du बाय dv घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे व्हिडिओ स्किप करा, ते पलीकडचा पार्ट लिहून घ्या, मी तो पार्ट पुसतोय. Now du by dv is equal to काय येईल, du by dx upon dv by dx. ॲक्च्युली हा पार्ट मागच्या लेक्चरमधलाच आहे, ते लेक्चर अपलोड होत नव्हतं जास्त डेटा असल्यामुळे, त्यामुळे हा पार्ट कट केला होता. आणि 2 प्रॉब्लेम मी परत शिकवतो. त्या लेक्चरमधले कट करून टाकले होते, पण त्याला काही मिनिंग राहिलं नाही. ते अगोदरच्या लेक्चरमधला पार्ट होता, मग ते कट करून टाकलं. हे परत रेकॉर्ड करतोय मी 2 क्वेश्चन फक्त. बघा, डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू काय आहे, ही आहे एक्स रेस टू पॉवर एक्स 1 प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय हे एक्स रेस टू पॉवर साइन एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स और कॉस एक्स इंटू लॉग एक्स.
दिस इज फायनल आन्सर. अजून सिम्प्लिफाय करायचं तर करू शकता. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 8 4 मधला. लेट u इज इक्वल टू tan inverse of root of 1 plus x square minus 1 upon x and v is equal to tan inverse of second function 2x root of 1 minus x square divided by 1 minus 2x square. दोन्ही पण सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचे. लक्षात घ्या u इज इक्वल टू दिस फंक्शन. याला सबस्टिट्यूशन काय करावं लागेल चार्टमध्ये बघायचं नाही. सरळ तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथे एक्सला काय पुट करावं लागेल. बाहेर आपली प्रायोरिटी काय असते, बाहेर टॅन इन्व्हर्स आहे तर आतमध्ये टॅन किंवा कॉट पाहिजे. इथे पण टॅन इन्व्हर्स आहे आतमध्ये टॅन किंवा कॉट पाहिजे. तर टॅन यायला पाहिजे म्हणजे साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये पाहिजे. मग इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि अपॉन एक्स आहे तर एक्सची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल म्हणजे आन्सर येईल की इकडे -1 पण आहे आणि खाली अपॉन एक्स आहे. ज्याला कळत नाही, ज्याचे फॉर्म्युले लर्न नाहीत त्याने जाऊन चार्टमध्ये बघायचं. चार्ट जो इथं लिहून दिला होता मी काही लेक्चर्समध्ये लिहिलेला आहे ग्रीन किंवा रेड कलरमध्ये, त्या चार्टमध्ये जाऊन बघायचं काय सबस्टिट्यूशन करावं लागेल ते. काहींना डायरेक्ट कळतं इथं काय सबस्टिट्यूशन करायचं. 2 मिनिट विचार करायला काय सबस्टिट्यूशन करावं लागेल मी इकडे लिहितो तोपर्यंत. लेट हे सॉरी यू इज इक्वल टू बाहेर टॅन इन्व्हर्स आहे आतमध्ये टॅन किंवा कॉट आलं पाहिजे असं सबस्टिट्यूशन आता ऑफकोर्स आपल्याकडे आयडेंटिटी आहे एक की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येतं. बरोबर आहे. मग इथं सेक थिटा -1 येईल आणि इथे टॅन थिटा. सेक थिटा -1 1 बाय कॉस थिटा करायचं. ते 1 मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा होईल. हे साईन थिटा अपॉन कॉस थिटा हे होईल. कॉस थिटा कॅन्सल होईल डिनॉमिनेटरचं. न्यूमिरेटरला काय राहील, न्यूमिरेटरला राहील कॉस थिटा अपॉन खाली राहील साईन थिटा म्हणजे येईल मे बी कॉट थिटा. इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर ऑफकोर्स 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा आयडेंटिटी यूज करायची. इथं साईन थिटा किंवा कॉस थिटा पुट केलं तर लगेच आन्सर येईल. कारण काय आहे इथं तुम्ही समजा साईन थिटा घेतलं तर 2 साईन थिटा इथं 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे होईल कॉस थिटा, त्याचं रूट कॉस थिटा येईल. तर 2 कॉस थिटा साईन थिटा कॉस थिटा असं होईल, ते होईल साईन 2 थिटा आणि इथं 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा म्हणजे ते कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. तर हे साईन 2 थिटा अपॉन कॉस 2 थिटा म्हणजे टॅन 2 थिटा येईल. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन 2 थिटा म्हणजे फक्त 2 थिटा राहील. मग 2 इंटू थिटाची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट केली तर 2 इंटू साईन इनव्हर्स ऑफ एक्स येईल ते आणि 2 इंटू साईन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे काय येईल 2 इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह येईल त्याचा. म्हणजेच काय येईल याचा dv/dx डायरेक्ट काय येणार आहे dv/dx 2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल. लक्षात आलं. ओरली सॉल्व होतं. इथे तुम्ही जर पुट केलं टॅन थिटा तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 मग 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हे येईल सेक्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा त्याचं रूट सेक थिटा. मग सेक थिटा -1 आणि खाली राहील टॅन थिटा. तर सेक थिटा -1 अपॉन टॅन थिटा म्हणजे सेक थिटा 1 बाय कॉस थिटा -1 म्हणजे 1 मायनस कॉस थिटा अपॉन खाली कॉस थिटा आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा कॅन्सल. तर 1 मायनस कॉस थिटा अपॉन खाली साईन थिटा राहील. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2 खाली कॉस थिटा आहे. कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचं. खाली काय राहिलं साईन थिटा. ठीक आहे. तुम्ही कन्फ्यूज व्हाल एवढं ओरली सांगत नाही. असं ओरली आन्सर काढता येतं पण प्रॅक्टिस असेल तर आन्सर काढता येतं. नाहीतर तुम्ही म्हणाल हे काय चाललंय आम्हाला ओरली कळत नाही. ठीक आहे. आता हे आन्सर येणार आहेत. लिहितो मी सबस्टिट्यूशन करून. ठीक आहे. 1 बाय 1 सॉल्व करूया. हे का होतंय मी का बोलतोय मी तुमच्यापेक्षा हुशार आहे असं नाही. हे बाय प्रॅक्टिस होतंय फक्त. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. समजलं. तरी बाय प्रॅक्टिस तुम्हाला पण येईल कारण पुढे इंटिग्रेशनमध्ये पण आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. तुम्ही चार्ट बघून कधीही सबस्टिट्यूशन करायचं नाही. तुम्हाला ओरली कळायला पाहिजे प्रायोरिटी काय आहे. बाहेर टॅन इन्व्हर्स आहे आतमध्ये टॅन किंवा कॉट पाहिजे. आता ते लगेच कसं कळतं इथं टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी आहे.
काय सेक स्क्वेअर थिटा आणि कोसेक स्क्वेअर थिटा. इथं 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी आहे. त्या आयडेंटिटीने लगेच आपल्याला कळतं काय येतं, ते दिसतं असं. हे मी आत्ता जे ओरली बोललो ना तसं तुम्हाला ओरलीच दिसायला पाहिजे, तर तुमची परफेक्ट प्रॅक्टिस झाली, अदरवाईज नाही. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू टॅन थिटा. Therefore, u is equal to tan inverse of root of 1 plus tan square theta minus 1 divided by इथे tan theta. मग u is equal to tan inverse of हे 1 plus tan square theta म्हणजे sec square theta minus 1. मी ओरली हेच बोलत होतो. u is equal to tan inverse of हे sec theta त्याचं रूट minus 1 upon tan theta is equal to tan inverse of आता सेक थिटा म्हणजे 1 बाय कॉस थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आतमध्ये हे 1 मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा आणि हे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हे दोन्ही कॉस थिटा कॅन्सल. देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हे 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 साइन 2 थिटा म्हणजे 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. हे 2 2 कॅन्सल आउट. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ साइन थिटा एक कॅन्सल होईल, तर खाली राहील फक्त साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2. मग आता यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हे राहिलं टॅन थिटा बाय 2. आता टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल, खाली राहिलं थिटा बाय 2. देअरफॉर यू इज इक्वल टू आपल्याला डी यू बाय डी थिटा नाही काढायचं, डी यू बाय डी एक्स काढायचं आहे. मग थिटाची व्हॅल्यू पुन्हा रिसबस्टिट्यूट करूया इथून. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन 2. देअरफॉर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू काय येईल इथे 1/2 कॉन्स्टंट आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. Therefore, du by dx is equal to 1 upon 2 into 1 plus x square. तर हा आलाय डेरिव्हेटिव्ह कुणाचा, पहिल्या फंक्शनचा. आता इथे व्हिडिओ स्किप करा, हे सगळं लिहून घ्या, मग मी परत दुसरा डेरिव्हेटिव्ह काढून देतो. बघा पहिला डेरिव्हेटिव्ह हा आलेला आहे. आता दुसरा डेरिव्हेटिव्ह v इज इक्वल टू घ्यायचं टॅन इनवर्स ऑफ 2x रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस 2x स्क्वेअर. आता इथे पुट करूया सबस्टिट्यूशन. काय करायचं, एक्स इज इक्वल टू साइन थिटा किंवा कॉस थिटा पुट करा. साइन थिटा पुट केलं तर टॅन थिटा येणार आहे, आणि तुम्ही कॉस थिटा जर पुट केलं तरी सुद्धा हां मे बी तेच येईल, पण साइन थिटा केल्यावर ते बरोबर येईल. बघा मी साइन थिटाचा जो ओरली काढून दाखवला होता तुम्हाला. ठीक आहे. पुट व्ही इज इक्वल टू पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा. कॉस थिटा पुट केलं तर काय येतं, इथं कॉस थिटा आणि इथं हे होईल सिम्प्लिफाय केल्यावर साइन थिटा. साइन 2 थिटाचाच फॉर्म्युला येईल वरती 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा असं येईल इथे परत 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. बघा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे सगळे फॉर्म्युले कशाचे आहेत, कॉस 2 थिटाचे आहेत. बरोबर, इथं कन्फ्युजन नको आहे. मग तुम्ही जेव्हा कॉस थिटा पुट कराल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, मायनस साइन बाहेर काढावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यापेक्षा बेटर आहे इथे साइन थिटा पुट करा. नाव v इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. v इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा हे रूटमध्ये होईल कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नाव v इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा cos theta divided by 1 minus 2 sin square theta. Now v is equal to tan inverse of 2 sin theta cos theta म्हणजे sin 2 theta आणि 1 minus 2 sin square theta म्हणजेच काय cos 2 theta.
मग आता व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हे काय होईल टॅन ऑफ 2 थीटा. मग व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल 2 थीटा. डी व्ही बाय डी थीटा नाही काढायचं आपल्याला, डी व्ही बाय डी एक्स काढायचं आहे. मग व्ही इज इक्वल टू 2 इंटू थीटाची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट केली तर ती काय होईल थीटा इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स. मग 2 इंटू साईन इनवर्स ऑफ एक्स देअरफॉर डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट तसाच साईन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल √1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. Therefore dv by dx is equal to 2/√1 minus x square. This is dv by dx. Number 2. आता काय काढायचं तुम्हाला du by dv. Now du by dv is equal to du by dx upon dv by dx is equal to du by dx काय 1/2 plus x square divided by 2/√1 minus x square. आता सिम्प्लिफाय केलं तर काय होईल पुढे हे 1 हे याला मल्टिप्लाय होईल हे 4 हे जाईल न्यूमरेटरला √1 minus x square 4 1 plus x square. This is final answer. Write down. Now next concept is higher order derivatives. तर suppose f of x is differentiable function of x in a open interval. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एफ डॅश ऑफ एक्स आणि परत एफ डॅश ऑफ एक्स हे ऑन इट्स ओन डिफरन्शिएट करता येतं इन द सेम इंटरवल. तर ही कन्सेप्ट अशी आहे बघा परत डिफरन्शिएट करू शकतो फंक्शनला वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एकतर असा घेतो डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स और त्याला एफ डॅश ऑफ एक्स पण म्हणू शकतो किंवा त्याला y1 पण म्हणू शकतो किंवा त्याला y डॅश पण म्हणतात किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असं पण म्हणतात. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिस इज पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. परत एकदा डिफरन्शिएट केलं याला तर हे असं लिहिता येतं d2i बाय dx स्क्वेअर d2i बाय dx स्क्वेअर किंवा एफ डबल डॅश ऑफ एक्स किंवा याला y2 म्हणतात पुन्हा डिफरन्शिएट केलं तर किंवा y डबल डॅश और डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स दिस इज कॉल्ड ॲज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पुन्हा याला डिफरन्शिएट केलं तर d3y बाय dx क्यूब याला स्क्वेअर नाही म्हणत याला क्यूब नाही म्हणत हे d2 म्हणजे सेकंड ऑर्डर d3 म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा ट्रिपल डॅश किंवा y3 किंवा y ट्रिपल डॅश किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डबल डॅश ऑफ एक्स दिस इज कॉल्ड ॲज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अँड सो ऑन असंच जर गेलात तर खाली dny nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dx रेज टू n n टाइम्स डॅश f डॅश 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 n टाइम्स ऑफ x इज इक्वल टू yn इज इक्वल टू y डॅश 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 n टाइम्स is equal to इथे dash 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 n minus 1 times this is called as nth order derivative. ही हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट आहे. मी एक एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतो बघा. समजा असं लिहिलं मी
एफ ऑफ एक्स फंक्शन एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. तर याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येईल? एफ डॅश ऑफ एक्स. मग पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं तर काय येईल? एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअरचा हे होईल 6x, 4 इंटू एक्सचा 1 आणि 5चा 0. हा आला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला पुन्हा डिफरन्शिएट केलं तर एफ डबल डॅश ऑफ एक्स, किंवा त्याला y2 पण म्हणू शकता किंवा y डबल डॅश पण म्हणू शकता. तर तो काय येईल? परत 3x स्क्वेअरचा 6x प्लस 6x काय येईल? 6 आणि 4चा काय येईल? 0. त्याला पुन्हा डिफरन्शिएट केला तर काय येईल ते? एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6 इंटू एक्सचा 1 आणि 6चा 0. आणि पुन्हा एफ 4 टाइम्स ऑफ फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचा? फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आणि हेन्स फोर्थ सगळे डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचे? फोर्थ ऑर्डरपासून सगळे डेरिव्हेटिव्ह काय येतील त्याचे? फिफ्थ, सिक्स्थ अप टू nth ऑर्डर 0 येतील. समजलं? कारण 0चा डेरिव्हेटिव्ह 0च होईल. तर ही कन्सेप्ट आहे ॲक्च्युली हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची. सिलेबसमधून डिलीट झालेली आहे. याचे ऑप्शनल व्हिडिओ बनवला आहे पुढचा. त्याच्यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम्स आहेत टेक्स्टबुकमधले. ज्याला बघायचे ते बघू शकतात, ज्याला नाही बघायचे ते नका बघू. सिलेबसमधून हा पार्ट रिड्यूस केलेला आहे. आता डेरिव्हेटिव्हचे पुढचे म्हणजे दोन पार्टमधला आहे व्हिडिओ. हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे तिथं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह थंबनेलवर मी मेन्शन केलेलं असेल. बघायचं तर बघू शकता, नसेल बघायचं तर नका बघू. ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा जो मिसलेनियस एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये जे जे क्वेश्चन्स मला डिफिकल्ट वाटले तुम्हाला सॉल्व करायला माझी मदत घ्यावी लागेल ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत. बाकीचे क्वेश्चन्स जे इझी आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. समजलं? त्याच्यामध्ये ज्याला जे वाटेल ते बघू शकता. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे करायचं तर करा, अदरवाईज करू नका. ठीक आहे? पुढच्या लेक्चरमध्ये हे ऑप्शनल तिथं मी थंबनेलवर लिहिलेलं असेल ऑप्शनल व्हिडिओ आहे, बघायचं तर बघा, नाही तर बघू नका. आता नेक्स्ट चॅप्टरचे व्हिडिओ सेंड करतो आणि सायमल्टेनियसली हे पण सेंड करतो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंड करतो आणि ऑप्शनल हे पण व्हिडिओ येतील. ठीक आहे? हे लिहून घ्या. कन्सेप्ट काय आहे ती सेपरेट व्हिडिओ आहेत. ज्यांना फक्त बोर्ड करायचं आहे त्यांनी करायची गरज नाही. ज्यांना CETसाठी पण करायचं आहे, 25% सिलेबस रिड्यूस झाला, एक्स्ट्रा बर्डन नाही घ्यायचं, त्यांनी नाही केलं तरी चालेल. पण कन्सेप्ट जी पाहिजे होती तेवढी तर शिकवली मी. ठीक आहे? ज्यांना प्रॉब्लेम करायचे असतील ते करू शकता. बाय बाय.